नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे मित्रांनो। लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार, खात्यात एकत्रित 3000 जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, अखेर 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित जमा होत असतील तर कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तसेच कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जातील तेही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रोज तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। बघा मित्रांनो, राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात खूपच लोकप्रिय ठरली आहे। योजनेला 2 वर्ष झाले तरी याची महिलांमध्ये चांगलीच क्रेज पाहायला मिळते। या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात। मात्र एप्रिल महिना संपायला आला, आता केवळ आठवडा शिल्लक राहिलेला असतानाही मार्चचा हप्ता महिलांना मिळालेला नाही। त्यामुळे मार्चचा व एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याची महिलांमध्ये हुरहुर लागली आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झालेले आहेत। मार्चच्या हप्त्याची सर्वांना प्रतीक्षा आहे। दरम्यान आता मार्च आणि एप्रिलच्या हप्त्या एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लाडकी बहीण योजनेतून जवळपास 71 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। यामध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत तर काहींनी KYC केलेले नसल्याने या महिलांना योजनेतून बाद केले आहे। अशा महिलांना सरकारचे 1500 रुपये मिळणार नाहीत। मित्रांनो, आता सर्वात मोठा प्रश्न जो निर्माण झालेला आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे कधी येणार। तर बघा, एप्रिल महिना संपला तरी मार्चचा हप्ता जमा झालेला नाही। गेल्या अनेक दिवसांपासून हप्ता लांबणीवर गेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो। मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते। त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात KYCची मुदत संपल्यानंतर पैसे जमा केले जाऊ शकतात। मित्रांनो, एप्रिल महिना संपत आला तर लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळालेले नाहीत। त्यासोबतच आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही विचारणा होऊ लागली आहे। गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडल्याचे दिसते। फेब्रुवारीचा हप्ता देखील मार्च महिन्यात देण्यात आला होता। त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर पडल्याने हा हप्ता KYCची वाढलेली मुदत संपल्यानंतर म्हणजे 30 एप्रिलनंतर पात्र महिलांना दिला जाईल। त्यामुळे महिलांच्या खात्यात या महिन्यात 3000 रुपये एकत्रित येऊ शकतात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा होत असली तरी याची शक्यता कमी वाटते। गेल्या वेळीही फेब्रुवारी आणि मार्चचे एकत्रित मिळणार असे बोलले जात होते, मात्र प्रत्यक्षात 1500 रुपयेच मिळाले। आता महिलांना 1500 रुपये की 3000 रुपये येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर मित्रांनो, त्या लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली होती। नक्कीच ही माहिती जाणून घेऊन तुमच्या मनात असलेले प्रश्न सुटले असतील। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता हे पैसे 30 एप्रिलची शेवटची मुदत आहे KYCची, ती KYCची मुदत संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहिजे असतील तर आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।